बरेच जण असे असतील की कुठलं नवीन वर्ष आणि कुठलं काय, मला काय रोजचा दिवस सारखाच आहे, माझ्या आयुष्यात काही बदल घडणार नाहीये, असं खूप जणांचं म्हणणं असणार आहे. पण कधी आपण इतक्या वर्षात विचार केलाय का की परिस्थिती का बदलत नाहीये किंवा माझ्या आयुष्यात चांगला बदल का घडत नाही? कारण बाहेर जर काही बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये बरेच बदल घडवून आणावे लागतात, तेव्हाच बाहेर बदल घडत असतो. मग प्रत्येकाच्या सिच्युएशन नुसार, त्याच्या वागण्यानुसार त्याला बदल करण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. फक्त एक दिवस आपण ठरवतो की मला हे करायचंय ते करायचं आहे, पण तसं होत नाही. ठरवणं हे एक दिवसाचं असतं, पण ते करणं मात्र रोजचं असतं आणि इथे बराचसा गॅप पडतो. माणूस विसरून जातो, डिसिप्लिन नसते. किंवा मग जी काही घटना भूतकाळात घडलेली आहे ती वारंवार उगाळून त्याचा रस काढला जातो. जसं म्हटलं जातं की कोळसा उगाळावा तितका काळा, तशाच प्रकारे या भूतकाळातल्या गोष्टी आयुष्यात घडत राहतात आणि मग परिस्थिती चांगली येतच नाही. मग त्यासाठी कित्येक नवीन वर्षे येवोत किंवा कित्येक जन्म सुद्धा येवोत, आपण प्रत्येक जन्मामध्ये तशीच परिस्थिती घेऊनच जन्माला येणार आहात. तर खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष आपल्याला साजरं करायचं असेल तर काही गोष्टी आजच लक्षात ठेवा आणि त्यावर काम करणं सुद्धा सुरू करा. जर डिसिप्लिन सोबत शिस्त लावून स्वतःला जर काम करत राहिलात तर नक्कीच 2025 काय येणारं प्रत्येक वर्ष आपल्याला यशाच्या वेगवेगळ्या पुढच्या टप्प्यावर नेणार असेल. कारण जब जागो तब सवेरा. सो एकदा रिव्ह्यू करा की आतापर्यंतच्या आयुष्यात आपण काय काय अनुभव घेतले, काय काय शिकवण घेतली, कोणी त्रास दिला, कोणी काय शिकवलं, काही लॉसेस झाले, फेल्युअर झालं, कोणी फसवलं, चीट केलं, काही दुःखद अनुभव आले तर हे सगळं सोडून द्यायचं आहे. पण त्यातून मिळालेला धडा मात्र आयुष्यभर पुढे घेऊन जायचा आहे. म्हणजेच लेट इट गो ऑफ द सिच्युएशन ऑर पर्सन बट मूव्ह ऑन विथ द लेसन. आपल्याला जर पुढे जायचं आहे, आपली प्रगती करायची आहे, तर आपल्या पाठीवर लादलेलं जे ओझं आहे ते काढून टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त हॅपी न्यू इयर किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा इतकं म्हणून किंवा 31st ला पार्टी करून या सगळ्या गोष्टी करून आपल्या आयुष्यात कुठलाही चांगला बदल घडणार नाही, जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली स्वतःवर काम करत नाही. एम्प्रेसच्या माध्यमातून बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आपल्याला वर्षभर दिल्या जात असतात. सोशल मीडियावर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ज्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचशा प्रगती करू शकता. आणि जर इतरही आपल्याला काही मार्गदर्शन घ्यायचं असल्यास तेव्हाही संपर्क करू शकता. पण तुर्तास आपल्या सर्वांना आपलं नवीन आयुष्य सुरू करण्याच्या मी शुभेच्छा देते. तम सोमा ज्योतिर्गमयम.